तुम्ही माझ्यासोबत ऍड मध्ये काम करा, तुम्हाला 4 लोक ओळखतील, तुम्ही फेमस व्हाल, तुमचं करिअर सेट होईल. कराल ना? रियोचं म्हणणं बरोबर होतं. अंकलना ऍक्टिंग करायला लावणं अशक्य आहे. पण अंकलने ऍक्टिंग नाही केली तर मलाही काम नाही मिळणार. आणि काम नाही म्हणजे पैसे नाहीत. आणि जर पैसे नाही मिळाले तर ते साळुंखेनं कुठून देणार आहे मी पैसे? नाही लीला, हार मानायची ही वेळ नाहीये. काहीतरी उपाय सुचेलच. देवी आई, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज तूच काहीतरी उपाय सुचव. प्लीज प्लीज सुचव. दुर्गा. हा, दुर्गा मॅडमच माझी मदत करू शकतात. ह्या लग्नातनं काही अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपण आहे. ह्या लग्नातनं एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे माझी वाट लागू शकते. असं असेल तर मी तुझी मदत करू शकते. मदत? हो, तुला हे लग्न नकोय आणि तुला चांगलंच माहितीये की तू आमच्या घराची जबाबदारी घेऊ शकत नाहीस, हे आम्हालाही माहितीये. त्यामुळे हे लग्न होता कामा नये. आपण हे होऊच द्यायचं नाही. हे सुचलं, दुर्गा मॅडम. हे काम दुर्गा मॅडमच करू शकतात. मूर्ख मुलगी का फोन करते एवढ्या रात्री? इट्स नॉट अ गुड नाईट. बोल. हॅलो दुर्गा मॅडम, मी लीला बोलतेय. नंबर डिलीट करायला विसरले मी. बोल, का कॉल केलास? ते मला तुमच्याशी ना थोडंसं बोलायचं होतं. आत्ता नाही, आत्ता बोलायचं नाहीये, बोलायचं उद्या आहे. अगं मग आत्ता का कॉल केलायस एवढ्या रात्री? ते ठरवायला की उद्या कधी बोलायचं. मी ठेवते. बाय. नाही, ठेवू नका, थांबा. आता काय आहे? मी उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये भेटते. अगं वेडीस का तू? हे बघ, इकडे येऊ नकोस. कोणी जर आपल्याला एकत्र पाहिलं तर काय होईल याची कल्पना नाहीये तुला. ती मला काही माहिती नाही. मी उद्या सकाळी 8 वाजता तुमच्या बंगल्याच्या गार्डन मध्ये येऊन उभी राहणार आहे. मग तुम्ही येऊ किंवा न येऊ. आणि मग जर कोणी मला विचारलं ना की तू का आलीयस, तर मग मी सरळ सांगणार की दुर्गा मॅडमनी मला भेटायला बोलवलं. हे बघ, वेडेपणा करू नकोस. तुझं तोंड बंद ठेव. आणि ठीक आहे, आलीस की गेटवर हॅलो ठेवला. ही काय गळे पडून मुलगी ही. आता हिला काय बोलायचं असेल माझ्याशी? इट्स नॉट अ गुड नाईट. काय झालं श्वेता? एवढं तोंड पाडून का बसलीयस? तुला जर कोणाचं एवढं बोलणं ऐकून घ्यावं लागलं असतं ना तर कळलं असतं. एजे तर ओरडलेच माझ्या अंगावर, पण त्यांची ती मोठी सून दुर्गा एक नंबरची आगाऊ बाई आहे. ती आई मी तुला सांगते. फुकट तिचं पण बोलणं ऐकून घ्यावं लागलं मला. श्वेता, कुणी काहीही बोललं तरी एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. एजन्सी लग्न तू फक्त आणि फक्त त्यांच्या प्रॉपर्टीसाठी करतेस हे विसरू नकोस. तू असं तोंड पाडून राहिलीस तर आपलं ध्येय कधीही साध्य होणार नाही. हे बघ, एजीनने काहीही केलं तरी तुझ्या चेहऱ्यावर कायम स्माईल आणि वागण्यामध्ये पतिव्रतेचं सोंग असलं पाहिजे. आपला एक प्रयत्न फसला, ठीक आहे, पण आपण हार नाही मानायची. आपण परत प्रयत्न करायचा आणि कुठल्याही परिस्थितीत तुझं आणि एजीनचं लग्न झालंच पाहिजे. कळलं का?
सारे प्रोडक्टचे डिटेल्स आहेत. आम्हाला हे सॉसेस मार्केटमध्ये इम्पोर्ट करायचे आहेत. जर आम्ही तुमच्या कंपनीशी हातमिळवणी करून हे सॉस तुमच्या ब्रँडच्या नावाखाली मार्केटमध्ये आणले तर मार्केटमध्ये आमची जागा निर्माण करण्यासाठी आम्हाला खूप मदत होईल. डील सोपं आहे सर. प्रोडक्ट आमचा, ब्रँड तुमचा. पहिल्या वर्षी तुम्हाला 60% नफा मिळेल, पुढच्या वर्षी तुम्हाला 50% नफा मिळेल. हां, प्रोडक्ट संबंधी पॅकेजिंग, मार्केटिंग, प्राइसिंग जे काही असेल ते सगळं आम्ही बघू. हे तुम्हाला डील मान्य असेल ना तर लगेच डॉक्युमेंट रेडी करायला येतो मी. त्याआधी माझे काय डाऊट्स आहेत. विश्वा. येस सर. सर, तुमच्या या प्रॉडक्टमध्ये फक्त 20% नैसर्गिक घटक आहेत, बाकी सगळे केमिकल्सच आहेत. म्हणजे जेल बेस, कृत्रिम रंग, आणखीन बरंच काही. सर, प्रोडक्ट टिकायला पण हवं ना. वर्ष प्रोडक्ट टिकवायचं असेल तर असं करावंच लागतं. आणि आजकाल मार्केटमध्ये सगळेच लोक असं करतात. बाकीची चुका करतात म्हणून आपण पण करायची. सर, हे असं केलं नाही तर नफा कसा होणार? यू आर राईट. नफा कमावणं खूप अवघड असतं, पण मी बिझनेस थोडा वेगळा करतो. माझ्यासाठी प्रॉफिट्सपेक्षा कस्टमर्स जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी त्यांना फसवू शकत नाही. तुमच्यासाठी नफा महत्वाचा असेल, पण माझ्यासाठी माझे तत्व महत्वाचे. माझे प्रिन्सिपल्स ते कोणी घालू शकत नाहीत. आय एम सॉरी, पण तुमचा प्रॉडक्ट मला ऑन पॉइंट किंवा परफेक्ट वाटत नाहीये, त्यामुळे मी तुमच्या प्रॉडक्टला विकू शकत नाही. सॉरी टू से दिस सर, पण आपण अशी तत्व सांभाळत राहिलो तर मार्केटमध्ये टिकून राहणं अशक्य आहे. असं तुम्हाला वाटतं, पण तत्वांशिवाय बिझनेस करणं म्हणजे पाया न घालता बिल्डिंग उभं करणं तसं आहे. तो बिझनेस कधीही कोसळू शकतो. तुम्ही पैसे कमवाल, पण लोकांचा विश्वास कधीच कमवू शकणार नाही. तुमच्या ब्रँडवर लोक डोळे झाकून कधीच विश्वास करू शकणार नाही. आय एम सॉरी. तुमचा हा विचार मला आधीच कळला असता तर मी माझे 20 मिनिटं वेस्ट केलेले असते. सर, सरळ सरळ तुम्ही आमचा अपमान करताय. विसरू नका सर, आपणही एकाच फील्डमध्ये आहोत आणि तुम्हालाही कधी. इनफ. यापुढे एक शब्द पण बोलायचा नाही. विश्वा. येस सर, कशाला वेळ वाया घालवताय? एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ तुम्ही विदाऊट अपॉइंटमेंट एजे सरांना भेटू शकता, पण जर तुम्ही तत्व धाब्यावर बसवणार असाल तर ते तुम्हाला दारातही बसवणार नाही. त्यामुळे दारातल्या सिक्युरिटीला बोलवायच्या आत तुम्ही निघालेलं बरं. येतंय लक्षात? दर वेळी या कुंड्यांमधून यावं लागतं. गेटने कधी येणारे काय माहिती. ते दुर्गा मॅडमना कसं काय शोधू मी. दुर्गा मॅडम, अहो लीला, ओरडू नकोस. घरात ते सगळे बाहेर येतील. हा, हळूच जायचं. ती मूर्ख लीला खरंच इकडे आली आणि तिला माझ्याशी कोणी बोलताना पाहिलं तर नाही, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तिला लवकरात लवकर इकडनं परत पाठवलं पाहिजे. अरे, आता तर इथे होतं, कुठे गेले? यार, थांबायचं ना 5 मिनिटं. मॅडम, इकडे. हो मॅडम, आता बरं वाटतं. थोडी तहान लागलेली. ऊन किती आहे. शी, आय डोंट केअर. तू इथे कशासाठी आलीस? अहो, मी म्हणाले होते ना, मला खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. 1 मिनिट थांब. इथेच थांब. येऊ नकोस पुढे. पुढे अहो मॅडम,
एजे काय मी तुम्हाला शोधत होते ते पाळ. अर्धवट ग्लास. सॉरी एजे. तुला माहितीये दुर्गा, असा अर्धवट ग्लास बघून मला अंतराची आठवण येते. ती दरवेळेला मला कुठलीही गोष्ट द्यायच्या अगोदर स्वतः टेस्ट करायची. चहा असो, कॉफी असो, ज्यूस असो, काही खाण्या पिण्याची कुठलीही गोष्ट ती स्वतः टेस्ट करून मला द्यायची. सॉरी, मी दुसऱ्या ग्लासात आणते. नाही, परत ही चूक करू नकोस. ये आता. वडेवा, इकडे ये. इकडे ये. कशाला आलीस आता सांग. मला ना एका ऍड मध्ये लीड रोल मिळालाय. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग मी काय करू? तुम्हीच करू शकता. आता मी काय ऍक्टिंग करू ऍड मध्ये? नाही नाही, ऍक्टिंग तुमच्यापेक्षा जास्त चांगली मला येते, ते करू नका. मला ना तुमची मदत हवी आहे. काय ना, त्या अंकलनी, एजेंनी त्या ऍड मध्ये माझ्या बरोबर ऍक्टिंग करायला हवी आहे मला. तू काय डोक्यावर पडलीस का ग? एजे तुझ्या बरोबर काम करतील असं तुला वाटूच कसं शकतं? आणि समजा एजेंना ऍक्टिंग करायचीच असेल तर इथे ना ऍड एजन्सीवाल्यांची लाईन लागेल. काही विचार करतेस का? नाही, बोलताना विचार करत नाहीस तू, पण इतकं वेड्यासारखं बोलशील असं वाटलं नव्हतं मला. प्लीज असं बोलू नका. बघा कसं आहे ना, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि जर त्यांनी या ऍड मध्ये काम नाही केलं ना, तर माझं हिरोईन व्हायचं स्वप्न पूर्ण नाही होणार. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. मला माहिती आहे, फक्त ना तुम्हीच त्यांना कन्व्हिन्स करू शकता. मी बघितलंय, तुमच्या अख्ख्या घरात ते सगळ्यांवर ओरडतात, पण तुमच्यावर कधीच ओरडत नाही, हो ना? मस्का मारण्याचा प्रयत्न करतेस ना मला, पण तुला जसं वाटतंय ना तसं काहीही होणार नाहीये. म्हणजे तुम्ही माझी मदत करणार नाही आहात? हे बरं आहे, जे तुम्हाला गरज होती तेव्हा बरोबर आलात माझ्या घरी लग्न मोडायचं प्लॅन करायला. हळू काय बोल. आता मला गरज आहे तर माझी मदत करायला तयार नाही आहात तुम्ही? नाही ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही तुमचं काम काढून घेतलंत ना, आता तसंच मी पण माझं काम काढून घेईन. म्हणजे नक्की काय करणार आहेस? ब्लॅकमेल. तुम्ही एजेंना काय सांगणार, कसं सांगून कन्व्हिन्स करणार ते काही मला माहिती नाही, पण काही झालं तरी एजे मला माझ्या शूटला पोचलेले हवेत. खरं तर ना असं ब्लॅकमेलिंग करणं वगैरे मला अजिबात पटत नाही. पण तुम्ही ना काही पर्याय सोडला नाहीये माझ्याकडे. हे बघा, 3 वाजताचं कॉल टाइम ऍडचं. 4 फार तर 4 वाजेपर्यंत मी एजंटची तिकडे वाट बघीन. तोपर्यंत ते नाही आले ना, तर मी त्यांना सरळ कॉल करीन आणि सगळं खरं खरं सांगून टाकीन. लाईट गेले त्या संधीचा फायदा घेऊन तू मागच्या दाराने बाहेर पड. पार्किंग मध्ये तुझ्यासाठी एक गाडी उभी असेल. कळलं? बाय. अरे काय कौतुक तुझं? कोण आहे तू? ओ सर, असं बोलायचं नाही त्याच्याशी. माझा पर्सनल बॉय तो. कळलं? पर्सनल बॉय. कालच्या ज्युनियरला आज बॉय.
कमाल आहे. हो, कालचं काल तुम्ही पण कोणी आयऱ्या गैऱ्याला घेऊन जाहिरात करत होतात. आज एजंट सोबत करणार आहेत. काल लीलाताई जरी ज्युनियर असली, आज ती हिरोईन आहे. आणि हिरोईनीला बॉय लागतोच, आणि तो मी. म्हणजे एजे सर खरंच येणार आहेत ना? येणार म्हणजे काय, ऑफकोर्स येणार. आणि एजे सर जर का आले नाही तर दुःखात हा सेट पेटवायला मी रॉकेल पण आणले. आरती सर, ओ तू आधी खाली. आधी मी हा सेट पेटवणार आणि त्यामध्ये नंतर हिरोईनला ढकलणार. हो सर, असं काय बोलताय? एजे म्हणालेत ना ते येतील, मग ते नक्की वेळेवर येतील. आणि आरती, तो कॅन जरा खाली ठेव. हा, ठेव ठेव. अजिबात खाली ठेवू नको. एजे सर येऊस्तोपर्यंत कॅन खाली ठेवायचा नाही. तोपर्यंत रेडी राहा. म्हणजे आज लीला मॅडम एकतर हिरोईन होणार, नाहीतर डेड बॉडी. धक धक. अगं हळू ओरडणार. होपलेस. नाही 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 नाही, नाचायला पण डान्सर आहोत का वहिनी? नाचायचं नाहीये सरस्वती, ऍक्टिंग करायची. आणि आपल्याला नाही, एजेंना. वहिनी, तुम्हाला कळलं नाही, ती मुलगी एजेंना ऍक्टिंग करायला सांगते. म्हणजे ती मुलगी तिच्या तालावर नाचवते आपल्याला. आणि तिच्या तालावर नाचायला पण डान्सर आहोत का, असं म्हणायचं होतं मला. नको सरस्वती, खूप सिरियस सिच्युएशन आहे बाळा. आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. पण मग आपण असं तिच्या तालावरती नाचत बसलो तर, आपण तिचं ऐकत बसलो तर मग नको ऐकायला. आपण तुझं ऐकूयात. तू सांग काय करायचं ते. आधीच त्या लीलाने माझं डोकं फिरवून ठेवलंय, त्यात तुम्ही दोघी. आणि ही, अरे तुम्हाला माहिती आहे ना, ती मुलगी कुणालाच घाबरत नाही. आपण तिचं नाही ऐकलं तर ती एजेंना सगळं सांगून टाकेल, आणि त्यांना सगळं कळलं की काय होईल याचा विचार करा. नाही नाही नाही, एजेंना तिने जर सगळं खरं खरं सांगितलं तर आपली काही खैर नाही. म्हणूनच म्हणतीये, आपल्याला एजंटशी बोलावंच लागेल. दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. कोणी सांगितलं होतं एजंट समोर इतका शो ऑफ करायला? आता एवढा खर्च केलाय आणि ते आलेच नाही तर जीव घेईल मी तुझा. हे कसले कप आहे? चांगले कप मागवा. हे बघा, एजे सरांसमोर मला कसलीच चूक नकोय. आणि हे असे वागलात ना तर मी कुणालाही सोडणार नाही. चला कामाला लागा. डायरेक्टर कुठे? हे प्रोड्युसर लोक एवढे चिडके का असतात? ताई, तू टेन्शन का घेतेस? एजे अंकल नक्की येतील. तू आधीच इतक्या चुका करतेस, पॅनिक झाले तर मग वाटच आहे. तसं नाही रे बटर, पण कसं आहे ना की ते जर खरंच नाही आले ना तर खूप अवघड होऊन बसेल सगळं. मी ऍड मध्ये दिसणं तर दूरच राहिलं, मी इकडनं जिवंत घरी जाऊ शकले ना तरी पुष्कळ. असं काही नाही होणार. मी पण बघतो माझ्या ताईला कोण त्रास देते ते. मी तुझा फक्त बॉय नाही, बॉडीगार्ड पण आहे.